नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे. आज आपल्याला भाऊ भेटलेले आहेत. तर ती इथून पुढे आपल्याला सांगतील की त्यांची यात्रा कशी चालू आहे. भारत यात्रा करत आहेत ते पूर्णपणे 2 महिने आता पूर्ण भारतभर हिंडणार आहेत ते. ठीक आहे, तर त्यांच्याकडून जाणून घेऊ त्यांचे इन्स्ट्रुमेंट काय काय आणले सोबत आणि किती दिवस झाले ते फिरत आहेत. सांगा दादा. तर मी नागपंचमीचे शिराळा कांदेगाव सांगली जिल्हा इथून मी प्रवासाला सुरुवात केली आहे आणि मी ऑल इंडियासाठी म्हणजे भारतभर मी फिरत आहे. भारतातील 501 मंदिरांना मी रांगोळी काढत आहे आणि ती रांगोळी म्हणजे आपल्या सनातन धर्मातील जे युवक आणि युवती आहे त्यांचे लग्न होणे, त्यांचं व्यावसायिक करिअरमध्ये त्यांना त्यांची लाईफ होणे, त्याबद्दल मी 501 मंदिरांना जाऊन भगवंतापुढे साकडं घालणार आहे आणि घालत आहे. आत्तापर्यंत माझ्या जवळजवळ 25 ठिकाणी रांगोळी झालेली आहे आणि असंच मी केदारनाथ डोली यात्रेला सुद्धा रांगोळी काढणार आहे. तर 2 महिन्यामध्ये जेवढे शक्य होतील तेवढ्या मंदिरांना मी रांगोळी काढायचं काम करणार आहे. तरी मी जे कार्य करतोय त्या कार्यात मी जी माझी तपस्या सुरू आहे त्यामध्ये आपण आपल्या करिअरसाठी माझ्या तपस्येमध्ये सामील होऊ शकताय. तिथे माझं चॅनल आहे, माझ्या चॅनलला तुम्ही सपोर्ट करून मला माझ्या प्रार्थनेबरोबर तुमची प्रार्थना घडू शकते. त्यांच्या चॅनलला फॉलो करा आणि त्यांना फुल सपोर्ट करा. पूर्ण भारतभर फिरणे काही सोपी गोष्ट नाही आहे. आपल्याला 1 दिवसाची यात्रा करायचं म्हटलं तर पूर्ण वाट लागते. तर दादा म्हणजे पूर्ण भारतभर फिरत आहेत. दादा आलेले आहेत ओळखीला आपल्या. तर मित्रांनो, जरा थोडं घराच्या बाहेर निघा, फिरायचा विचार करा जरा. आणि यांच्याकडून हे एक जाणून घ्यायचं होतं तुमचं. आणि हे सांगा ना दादा, त्याच्यामध्ये तुम्ही काय काय आणलं, हे चार्जिंग पॉईंट वगैरे ते सांगा. माझ्याबरोबर सोलर पॅनल आहे, त्याच्यावर मी दिवसभर सगळे माझे डिव्हायसेस. तसंच माझ्याबरोबर मी रांगोळी घेतलेली आहे. बऱ्यापैकी 8 ते 10 ठिकाणी रांगोळी पुरल, मंदिरांना पुरल एवढी रांगोळी माझ्या बरोबर असते आणि मग त्या ठिकाणी मी रांगोळी खरेदी करत असतोय. त्याच्याबरोबर माझ्याकडे छोटा स्टोव आहे. मी मॅगी नाश्ता वगैरे 4 दिवस जरी मला कुठं अन्न नाही मिळालं तर मी करून खाऊ शकतो, एवढं आहे माझ्याकडं. तसेच माझ्याकडं पंक्चर किट वगैरे सर्व साहित्य आहे. त्याचबरोबर मी आता बर्फात केदारनाथला निघालेलो आहे, तर माझ्याकडे दोन्ही बाजूला स्लिपिंग बॅग आहेत आणि तिथं सुद्धा मी झोपायची व्यवस्था सगळी करू शकतो. तर एवढं साहित्य माझ्याकडे आहे आणि मी असं उन्हामध्ये प्रवास करत आहे. अंगावर पाणी ओतून घेतोय आणि मग प्रवासाला सुरुवात करतोय. आता थंड वाटावं म्हणून रुमाल सुद्धा भिजवून मी डोक्यावर घेतोय, मग हेल्मेट घालतोय. तर असा बघा त्यांची माझी प्लॅटिना गाडी आहे 110 cc. असं गाडी मॅटर करत नाही, प्रवासासाठी जिद्द पाहिजे. आणि ऊन वारा पाऊस तर नाही आता, परंतु ऊन वारा याच्यातून तर मी निघालेलो आहे आणि फार संघर्ष चालू आहे. परंतु देवाचं कार्य करायला आणि आपल्या युवकांच्यासाठी मी निघालेलो आहे. युवकांनी निर्व्यसनी व्हावं आणि त्यांनी सुद्धा थोडं धार्मिकतेकडे वळावं आणि तरच आपलं इथून पुढचं लाईफ सेटल होऊ शकतो आपण, असं मला वाटतंय. धन्यवाद दादा. चला, त्यांच्या चॅनलला फुल सपोर्ट करा आणि भेटूया पुढच्या नेक्स्ट व्लॉग मध्ये.